मुंब्रा कौसा खर्डी भागात अपुरा पाणी पुरवठा का? आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. समाज माध्यमांवर कारण. ठाणे मुंब्रा कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचं कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा कौसा खर्डी भागात अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामागचे कारण सांगितलंय. ठाणे महापालिकेने मुंब्रा दिवा भागात अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईतून जी माहिती पुढे येत आहे त्यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले. या एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जात आहे असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारला आहे. तसेच अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया टँकर माफिया यांनी पैशांसाठी रचलेला हा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केला म्हणून तुम्ही काम करा हे अपेक्षित नाही. तुम्ही काम करा हे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगून तुम्ही घाबरून काम करायला पाहिजे. तेही तुम्ही घाबरणं सोडलंय याचं आश्चर्य वाटतं. तुम्ही जर मुख्यमंत्री कार्यालयाला जर विचारत नसाल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय विचारणार? सर्वसामान्यांना विचारण्याची पद्धतच संपली. आरोग्य विभाग वगैरे हे काही सरकारी काम आहे असं माझं मत नाही. पण एकंदरीतच वैद्यकीय व्यवसायामधली जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपली पाहिजेत असं माझं मत आहे. मात्र पाहिल्यानंतर आता अहवाल येणार आहे, समिती गठीत केलेली आहे. अगोदर देखील कळव्याचा असं त्या समिती गठीत होते, तो अहवाल येतो, तो जातो कुठे, तो अहवाल कसा मॅनेज होतो, कुठले डॉक्टर्स तो मॅनेज करतात. कळव्यामध्ये एवढी माणसं मेली, एका दिवसात 30 माणसं मेली. त्यांची प्रेत कशी ठेवली होती ती मी स्वतः जाऊन रात्री बघितली. कसला अहवाल? त्यांचेच मित्र चौकशी करतात, चौकशी करणाराही मॅनेज होतो. सगळं मॅनेज करून सगळा अहवाल बिहवाल गायब होऊन जातो. आयसीयू मध्ये 8 तास प्रेत ठेवलं होतं कळवा हॉस्पिटलमध्ये आणि मी स्वतः जाऊन ते प्रेत बघितलं. काही फायदा नाही या असं म्हणजे चौकशी बिवकशी होता नसतं. कोणावरही ठपका लागणार नाही, याच्यात सगळे निर्दोष सुटतील. गेलेली काही ती लहान बालकं आणि त्या कुटुंबाला झालेल्या यातनांची परतफेड काय होऊ शकत नाही आणि याला काय अर्थ नसतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी ठाणे.